महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू झाला आणि जशी पावसाळ्यामध्ये निवाऱ्याची गरज आपल्या माणसांना असते तशीच ना ती जनावरांना सुद्धा असते। तर बघा आता त्यातल्या त्यातच पाळीव जनावरं तर जास्तच आहेत। आता त्यातच आहेत ना महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन अशा योजना कधी ना कधी ते आणतच असतात, म्हणजे जेणेकरून त्यांना आर्थिक मदत मिळू शकेल। आता याच उद्देशाने गाय गोठा अनुदान म्हणजेच 2025 मध्ये ही सुरू करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती असला तरी दुग्ध व्यवसाय हा एक पूरक व्यवसाय म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। शेतकऱ्यांसाठी तो फार महत्त्वाचा आहे आणि आपल्या गाय म्हशींसाठी योग्य प्रकारचा गोठा नसल्यास त्यांच्या आरोग्यावर एक मोठा परिणाम होतो आणि त्यामुळेच शेतकऱ्याचे एक आर्थिक नुकसान सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने होतं। आता ही जी एक योजना आहे शेतकऱ्यांना गाय आणि म्हैस पाळण्याची एक योग्य गोठा बांधण्यासाठी जी योजना आहे ती त्यांना आर्थिक मदत म्हणून एक प्रदान करत आहे। आणि आता मित्रांनो त्यामुळे जनावरांचं संरक्षण होईल आणि त्यांचं दूध उत्पादनही वाढेल। आता महाराष्ट्र सरकारने ही योजना अगदी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू केलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी एक मदत मिळेल आणि रोजगार सुद्धा निर्माण होईल। आता ही एक योजना नक्की काय आहे, लाभार्थी कोण असतील, कसा अर्ज करायचा आहे, कागदपत्र काय लागतील, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओला लगेचच लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या YouTube चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो सगळ्यात आधी मी तुम्हाला या योजनेचं नाव सांगते। तर या योजनेचं नाव आहे गाय गोठा अनुदान योजना। तर महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केलेली आहे। यांचा उद्देश शेतकऱ्यांना पशुपालन करणे, आर्थिक मदत करणे तसंच दुग्ध व्यवसायास चालना देणे। आता लाभार्थी कोण आहे तर महाराष्ट्र राज्यातील शेतकरी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन या अधिकृत संकेतस्थळावर करू शकतात, म्हणजेच वेबसाईट ज्याला म्हणतो आपण ती जी आहे त्या वेबसाईटवर करू शकता। तर त्या वेबसाईटची पूर्ण डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे, पुढे देणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। कारण मित्रांनो कसं आहे ना की बघा शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसाय हा शेतीसोबतच एक चांगला पूरक व्यवसाय ठरू शकतो, पण जनावरांसाठी योग्य गोठा जर नसेल, समजा जर त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असेल आणि शेती व्यवसायाला आर्थिक फटका बसतो। आता याच कारणाने महाराष्ट्र सरकारने गाय गोठा अनुदान योजना 2025 सुरू केलेली आहे आणि ही योजना अगदी आपल्या शेतकऱ्यांना गाय म्हैस किंवा पशुधनासाठी एक मजबूत गोठा उभारण्यासाठी आर्थिक मदत करते। त्यामुळे काय होणार आहे ना की जनावरांना उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्यात योग्य संरक्षण मिळेल आणि त्यांचं आरोग्य सुधारेल आणि एक दुग्ध उत्पादन वाढावे यासाठी सरकार शेतकऱ्यांना या योजनेतून मदत करणार आहे। आता ही एक माहिती मी तुम्हाला दिली आहे, ती खरी माहिती मिळते। तर मित्रांनो तर या योजनेत तुम्हाला किती अनुदान मिळणार आहे, तर ही योजना जनावरांच्या संख्येनुसार अनुदान देते। तुमच्याकडे जेवढी जनावर आहेत त्या हिशोबाने त्या जनावरांच्या संख्येनुसार तुम्हाला ही सरकार अनुदान देणार आहे। तर मित्रांनो आपली गाय आपला गोठा हा कसा असावा, तर सरकारी नियमानुसार सरकारने गोठा म्हणण्यासाठी काही नियम असे वेगळे वेगळे ठरवलेले आहेत। त्या जनावरांपुढे पिण्याच्या पाण्याची टाकी ही 200 लिटर क्षमतेची आवश्यक आहे। आता यासाठी कोण अर्ज करू शकतो, त्याची पात्रता काय असेल, तर हे देखील मी तुम्हाला सांगते। आता ही योजना खास त्या गरजू एका आपल्या शेतकऱ्यांसाठी जे आहेत, जे शेतकरी गरजू आहेत त्यांच्यासाठी आहेत। तर ते कोण आहेत, तर या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी लाभार्थी खालील प्रवर्गातील असावा। तर मी त्याची अटी सांगते, त्या तुम्ही नीट ऐकून घ्या। तर तो जो लाभार्थी आहे तो अनुसूचित जाती व जमातीचा शेतकरी, भटका विमुक्त जमातीतील काही शेतकरी, अगदी आपल्या दारिद्र्य रेषेखालील जी कुटुंब असतील त्यांच्यासाठी ही योजना आहे। महिला प्रधान कुटुंब असतील त्यांच्यासाठी ही योजना आहे। भूसुधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी असतील त्यांच्यासाठी आहे आणि महत्त्वाचं अल्प भूधारक शेतकरी आहेत तेही या योजनेला पात्र असणार आहे। तसेच गोठा अनुदान योजनेसाठी आता जशा योजना असतात तशा अटी पण असतात। 2 ते 6 जनावरांचे अस्तित्व असणं तुमचं गरजेचं आहे। पशुधन अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र त्याला असणं आवश्यक आहे।
एकूणच काय तर 7-12 उतारा जोडलाच पाहिजे. त्याचा पुढचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे आपलं रहिवासी प्रमाणपत्र. राष्ट्रीयकृत बँकेमध्ये तुमचं खातं असणं आवश्यक आहे, जेणेकरून जी रक्कम तुम्हाला मिळणार आहे ती त्या तुमच्या खात्यामध्ये येऊ शकते. त्यानंतरच पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या ग्रामपंचायतीचे शिफारस पत्र, ते देखील आवश्यक आहे. तर आता मित्रांनो बघा की हा जो गायगोठा अनुदान योजनेचा जो अर्ज आहे ना, तो अर्ज मंजूर झाल्यानंतर आवश्यक ती काय कागदपत्र आणि फोटो कोणते आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. तुम्हाला हे फोटो आणि कागदपत्र तिकडे जोडायचे, मग ऑनलाईन असू दे किंवा ऑफलाईन असो. तर आता त्याच्यामध्ये तुम्हाला ही कागदपत्र आणि फोटो लागणार आहे. जर तुम्हाला गायगोठा अनुदान योजना 2025 अंतर्गत मंजुरी मिळाली असेल तर काही महत्त्वाची कागदपत्र आणि फोटो हे सरकारकडे सादर करावे लागतात, कारण ती प्रोसेस आहे. आता त्यामध्ये काय आहे तर कागदपत्र तुम्ही वेळेत नाही भरले तर अंतिम अनुदान आणि रक्कम मिळण्यात तुम्हाला अडचण येऊ शकते, म्हणजेच तुमचा सगळा वेळ वाया जाऊ शकतो. आता फोटो कोणते ते मी तुम्हाला सांगते. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जे तिथे काम सुरू करणार आहे ते काम सुरू होण्यापूर्वीचा एक फोटो, तुमच्या जागेचा फोटो तुम्हाला घ्यायचा आहे. तिथे तुम्ही फोटो काढून मोबाईल मध्ये ठेवायचा आहे. दुसरी गोष्ट, तुमचं ते काही काम सुरू असतानाचा एक फोटो लागेल. कोठ्याचे बांधकाम सुरू आहे हे स्पष्ट दिसेल असा एक फोटो तुम्हाला तिथे काढायचा आहे. आणि परत तुमचं काम तिथे पूर्ण झाल्यानंतर फोटो म्हणजे लाभार्थी शेतकरी आणि योजनेअंतर्गत दिलेला अधिकृत बोर्ड याचा फोटो तिथे तुम्हाला स्पष्ट घ्यायचा आहे. महत्त्वाची टीप अशी आहे की हे सर्व फोटो अंतिम हे जे तुमचे प्रस्ताव तुम्ही जे सगळे काही देणार आहात त्या 7 दिवसामध्ये तुम्हाला जमा करणं हे बंधनकारक असणार आहे. ह्याच्या पुढे गायगोठा अनुदान ही योजना कोणासाठी आहे, तर आता मी तुम्हाला सगळी कागदपत्र सांगितली. कोणासाठी आहे ही योजना, तर फक्त महाराष्ट्रातील शेतकरी आणि जे पशुपालक आहेत त्यांच्यासाठीच लागू आहे. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातले नागरिक असणं फार गरजेचं आहे. आणि व्यवसायात असाल तर पात्रतेनुसार तुम्ही त्याला मंजुरी तुम्हाला दिली असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. आता पुढच्या अजून काही अटी आहेत पण त्या मी तुम्हाला सांगते. त्याआधी महत्त्वाची म्हणजे कोणते आहेत, तर फक्त तुम्हाला हा एकदाच लाभ मिळणार आहे. तर हा लाभ तुम्हाला एकदाच मिळू शकतो. एका कुटुंबाला फक्त एकदाच या योजनेचा लाभ मिळेल. जर तुमची 2 ते 6 जनावरे असतील तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. अर्जदाराकडे किमान या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे. पशुपालनाचा तुम्हाला योग्य अनुभव असणं आणि त्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि पुढचा मुद्दा असा आहे की तुम्हाला 100 दिवस सार्वजनिक काम अर्जदाराने किमान केलेलं असावं. या संदर्भातलं शासकीय सार्वजनिक कामामध्ये किमान 100 दिवसाचं काम तुम्ही केलेलं असावं, हा मुद्दा नोट करून घ्या. पशुपालन संबंधित जी काय असतील कागदपत्र ते तुम्हाला जमा करायचे, त्याचे झेरॉक्स वगैरे त्या तुम्हाला सगळ्या काढून ठेवायच्या आहेत. राष्ट्रीय ज्या बँका आहेत त्या ज्या बँकामध्ये तिथे तुमचं खातं असणं गरजेचं आहे. आपल्या ज्या ग्रामपंचायतीमध्ये शिफारस पत्र स्थानिक स्तरावरचं अनुमोदन तुम्हाला जे मिळणार आहे ते तुम्हाला आवश्यक आहे. त्यामध्ये पुढचा जो आहे तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा असलेला ईमेल ID, काही पासपोर्ट साईजचे फोटो देखील तुम्हाला लागतील. ज्यावेळी तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरायला जाल त्यावेळेस ऑनलाईनचं तुम्ही जागेवरच भरू शकता. फायदेशीर आहे पण त्याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि फोटो वेळेवर सादर करणे गरजेचे आहे. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं, जर तुम्ही पात्र असाल आणि या योजनेअंतर्गत मिळालेल्या अनुदानाचा तुम्ही जर लाभ घेतला तर तुमचा फायदाच आहे. बाकी आता मी तुम्हाला या योजनेसंदर्भात सर्व डिटेल्स दिलेले आहेत. मोठा अनुदान योजनेची सगळी माहिती सांगितलेली आहे. कागदपत्र, फोटो, अटी, शर्ती सगळ्या सांगितलेल्या आहेत. तर तुम्हाला अजून या बाबतीतले काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून विचारू शकता. आणि जाण्याआधी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण, दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय आणि नमस्कार.